बाली भांगरे ह्या फेल आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका साईडला अर्जुन बांगर, 2 मॅच फ्लॉप शो ठरले अर्जुन बांगर, परंतु आता या मॅच मध्ये काय कलात्मक बॅटिंग पाहायला मिळेल। चला मॅच स्टार्ट करायची आहे। अजीम अब्दुल्ले सर उपस्थित होत आहेत। आकाश पाटील मात्र पंचांची भूमिका निभावण्यासाठी जरूर गेले होते। हे चांगले आमचे लाडके आयोजक आहेत। म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर घर बनते, भिंत बनते आणि भिंतीने एकी बनवली तर घर बनते। या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित बिलोशिकर का व्हायला नको, आणि त्या अनुषंगाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ऑल इज वेल, स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिलाच बॉल ऑफ साइडला, अतिशय चांगला बॅकफूट पंच केला जातोय, परंतु इथे मात्र फिल्डर चुकी करतायत। चुकीला माफी नाही। पहिल्या चेंडूवर बाली भांगरेच्या बॅटमधून चौकार, 4। बॉलवर चौकार आणि संदेशजी पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता आमचे लाडके आयोजक यांच्यासाठी। संदेश पाटील यावेळेला आपण पाहताय चांगला बॉल होता, रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता। अवधूत कामतची हीच खासियत राहिली, एक मैदान कोणतंही असो। मित डीजे संदेश पाटील पुरस्कृत 7 पाटी टीमला इन्व्हाइट केले गेले। अवधूत कामत एक यशस्वी कर्णधार। एका साईडला बाली भांगरे सारखा खेळाडू, शहापूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ। अर्थातच आज पुरस्कृत केलंय प्रियेश पाटील, सुशांत पाटील आणि रोहित सुतार यांनी। आपण पाहतायत एक चांगले क्रिकेट। पुन्हा एकदा बॉल तयार, अप्रतिम वेगवान मारा होता अवधूत कामत। नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर कशी गोलंदाजी करायची, आपल्या फिंगरचा परिपूर्ण वापर कसा करायचा, हे दर्शवत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय अवधूत कामत। नो डाऊट अबाउट इट, बाली भांगरे एक कलात्मक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता फॉर्मॅट वेगळा आहे, गोलंदाज वेगळे आहेत। ज्या वेळेला एखाद्या विभागातून तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाता तेव्हा वेगळे गोलंदाजांचा कस तुम्हाला तो मान्य करावा लागतो। इथे आपण पाहतात यस गॉन, बॅटची एज दिवेश पाटील, मास्टर माइंड विकेट कीपर, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पालघर तालुका। मॅग्निफिसेंट फलंदाज बाद गॉन। वेलकम बॅक। ही विकेट गेल्यानंतर संदेशजी पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य जरूर आपल्याला पाहायला मिळतं, यात मात्र शंका नाहीये। हसायला हवं, जीवन आनंदी बनवायला तुम्हाला 5 सेकंदाच्या जर छोट्याशा हसण्याने जर फोटो चांगला येत असेल, तर आपलं जीवन फुलवायचं असेल तर नेहमी हसत राहा। अभिनव पाटील यांची पिताश्री निवृत्त शिक्षक आपण पाहत आहेत के.डी. पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। याच गावातील अनमोल रत्न, क्लीन बोल्ड, भावेश विषयला परतावं लागेल, आल्या पावली परत, बॅक टू द डगआउट, गॉन। क्या बात है अवधूत कामत। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकात अवधूत कामतने जी गोलंदाजी केली ना, ती वाखण्याजोगे पाहायला मिळते। अवधूत कामत इज ऑन अ हॅट्रिक। थँक्यू व्हेरी मच डीजे ऑपरेटर, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत, आमच्या आवाजाची काळजी घेतली। मित डीजे आणि त्यांचीच टीम यावेळेला खेळत असताना पाहायला मिळते। पुरस्कर्ते आहेत संदेश पाटील, खुश आहेत। 2 विकेट्स मिळाल्यानंतर अवधूत कामत यशस्वी कर्णधार, अर्जुन बांगर हे सगळं ड्रामा पाहत असताना नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय। चांगला बॉल, यावेळेला हॅट्रिक बॉल आणि अवधूत कामत या ठिकाणी आपण पाहू शकतायत यस दांडी गोल। काय बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर।
पाहायला मिळाला. लसित मलिंगाची आठवण आली. भारतीय संघाचा जसप्रीत बुमराहची आठवण आली. यॉर्कर स्पेशालिस्ट. आपण पाहतायत फायनल साठी विकेट हॅट्रिक जो कोणी गोलंदाज घेईल जबरदस्त विकेट हॅट्रिक घेऊन मात्र आपल्या नावाचा डंका वाजवला. आणि ज्या पद्धतीने एका साईडला संदेश पाटील यांच्या खुशीचा ठिकाणा नाही तर एका साईडला रोहित सुतार यांच्या चेहऱ्यावर थोडंसं नैराश्य. सुशांत पाटील आणि प्रियेश पाटील. क्रिकेट आहे. आदरणीय सन्माननीय निलेशजी निमसे साहेब जे आपण पाहत आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आपण पाहत आहेत जर बोरशेती टीम जर विन झाली तर आपण पाहू शकाल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज रोख रक्कम मिळेल. बेस्ट ऑफ बोरशेती संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. काय बॉलिंग केली अवधूत कामत नाही म्हणून या खेळाडूचा कौतुक नेहमीच करावं असा वाटतो. चांगला बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. या टीमचा आपण पाहू शकतात बाहुबली सिद्धार्थ सिद्धू पुढे सरसावत असताना पहिल्याच बॉलवर सुमित म्हात्रेच्या अतिशय चांगल्या पद्धतीने अर्जुन बांगरच्या बॅटमधून तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतायत पहिली धाव. अर्जुन बांगर एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. बोरशेती गावाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच अर्जुन बांगर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने सुमित म्हात्रे. सातपाटी एक्सप्रेस. अप्रतिम चांगला चेंडू होता. लो फुल टॉस बॉलला अगदी चांगल्या पद्धतीने श्रेयस देव पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग करतील फेकी करतील दिवेश पाटील एक मास्टर माइंड विकेट कीपर. 1 रन मिळेल. फलंदाज यावेळेला सुमित भांगरेला आपण पाहताय. सुमित वर्सेस सुमित अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. आणि आता अर्जुन बांगर संपूर्ण प्रेक्षक वर्ग अर्जुन बांगरचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेत. परंतु 2 मॅच मध्ये फ्लॉप शो ठरले. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे अर्जुन बांगरला माहिती आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर रायसिंग डिलिव्हरी. परंतु इथून आपण पाहताय समालोचन कक्ष क्रॉस असल्यामुळे परफेक्ट आपण अचूक टप्पा दर्शवू शकत नाही म्हणून ऑन फील्ड पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत. अजिम अहमदुल्ले सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वाईटच्या स्वरूपात एकदा ऍड होईल. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025. अप्रतिम पायावरचा चेंडू अगदी मनगडाचा वापर करत असताना मेडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. सिद्धू तत्पूर्वी फेकी करेल. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. जाणतायत इथे सिंगल डबल हे क्रिकेटमधील श्वास आहे. लाईफ लाईनचा उपयोग करायला हवा आणि तेच करत असताना 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतायत आतापर्यंत बेस्ट ऑफ बोरशेती जकडवून ठेवलंय. धावा थांबत नाहीये. धावा येत आहेत. स्ट्राइक रोटेट होते. अप्रतिम चांगला बॉल डायरेक्ट पायावर जाऊन चेंडू आदळला. काय वेग होता. वेगे बरोबर नियंत्रण बरोबर अचूकते बरोबर लयबद्धते बरोबर एकाग्रता. काय गोलंदाजी करत असताना अर्जुन बांगर थोडेसे स्ट्रगल करतायत. आयुष्यात स्ट्रगल करावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. ध्येय चांगले ठेवा. यावेळेला मुन्ना पठाण सरांना बीट करत चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. भाविक पुढे सरसावतील. चांगली फेकी होते. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. सिनियर खेळाडू हेमकांत भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत 40+ क्रिकेट चपाटी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. आमच्या लेफ्ट साईडला अतिश यांना सुद्धा आपण पाहतायत. या मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 10. शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल आहे का तर पंच वळतायत हळूहळू आणि यस यावेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर. सिंगल मेल. एक्स्ट्रा धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. काय ॲक्युरेट गुणलेखक आदेश राऊत यांच्या माध्यमातून गोल्डन मॅजिक फिंगर अँड फ्रॉम बिलोशी
आणि आज खास करून मात्र अमूल्य वेळ दिलाय SP प्रेझेंट उपसरपंच चषक ट्रॉफीला. ज्या पद्धतीने ते उपस्थित झाले चांगलं लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर प्रथमेश पाटील यांना आपण पाहतायत. ब्रँड ऑफ लाखिवली ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस पंचांनी डायरेक्ट सांगितलं OUT अर्जुन बांगर बॅक टू द डगआउट. आज दिवस अर्जुन बांगर नावाचा नाही आहे. काय फेकी केली आणि इथे मात्र आपण पाहतायत विकेट मिळण्याचं समाधान जास्तीत जास्त कोणाला चांगलं मिळालं असेल तर संदेजी पाटील यांना. फलंदाज बाद गॉन. माध्यमातून मयूरला मी उमरोळी चषकात युवा चषकामध्ये मितेश पाटील मिंकी दादा यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं 12वा खेळाडू आणि आज तो मयूर मात्र यावेळेला आपण पाहतायत प्लेइंग 11 मध्ये आहे आणि त्याच्याकडूनच चांगली फेकी होते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच स्वतःला छोटं समजू नका, कधीच स्वतःला मोठं समजू नका. क्रिकेटचा खेळ खेळत असताना एक गाव एक फॉर्मॅटमध्ये फक्त एकच लक्षात ठेवा की संघ आहे म्हणून मी आहे, मी आहे म्हणून संघ आहे हे चुकीचं प्रत्येक वेळेला ठरेल. ते डिक्शनरीमधून डिलीट करा की मी आहे म्हणून संघ आहे असं म्हणण्यापेक्षा संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा वाक्य म्हणतील तेव्हा टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. यावेळेला हलकेशा हाताने चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळते. हेमकांत भोईर पुढे सरसावत असताना भावेश पाटील येत आहेत पुढे. हेमकांत भोईर डीपमध्ये आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. तिसरे षटक शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. श्रेयस देव एक लेफ्ट आर्म परफेक्ट ऑलराऊंडर, लेफ्ट आर्म गोल्डन इरा. यावेळेला अगोदरच खेळण्याचा मनसुबा बाळगला. दिवेश पाटील मास्टर माइंड विकेट कीपर. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय 5वा. तेरा रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त गोलंदाजी श्रेयस देवच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय चांगला गोलंदाजीचा दर्जा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे हिट आपल्याला पाहायला मिळतील का आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते सुपर बॉलिंग. अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ सातपाडीचा पाहायला मिळतो. मित DJ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. संदेश पाटील यांनी या संघाला इन्व्हिटेशन दिलं आणि अवधूत कामतने सांगितलं हो दादा आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत. तुमची स्पर्धा क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण पाहतो तुमची सातत्याने चांगली कामगिरी असायला हवी. संदीप दादा पाटील यांची देण आहे या स्पर्धेची. त्यांच्या माध्यमातून व्यासपीठ खुलं केलंय. ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, अनबिलिव्हेबल. आल्या आल्या दादू भांगरेला यावेळेला परिपूर्ण जखडवून ठेवलं. ही श्रेयस देवची ताकद बनली गेले. मॅग्निफिसंट बॉलिंग. इथून चांगला बॉल. पुन्हा एकदा फिरकीचा मारा पाहायला मिळतोय. अगदी समोर ठेवतायत दादूला. असं वाटतं की चेंडू बॅटच्या रडारमध्ये येईल परंतु हलकासा स्विंग पाहायला मिळतो कारण ही खेळपट्टी अतिशय चांगली बनवली गेली आणि त्यामुळे प्रत्येक गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते. पोषकदायक खेळपट्टी आहे. शॉट ऑफ लेन चेंडू होता ऑन साईडला. फिल्डर दूर आहेत आणि त्याला बीट करत अखेरकार या बॉलवर चौकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते. बेस्ट ऑफ बोरशेती या टीमची 17. अकुट टप्प्याचा चेंडू होता. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आहे. संघाची धावसंख्या 17. बॉल फेकून झाले ते 5. शेवटच्या बॉलवर किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे सुद्धा पाहणं गरजेची गोष्ट असेल. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 17 वरून एक षटकार आला तर 23 वर धावसंख्या फ्लाय होईल. 17 वरून 4 धावा आल्या तर 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 20च्या मध्ये धावसंख्या रोखली जाईल काय याकडे सुद्धा लक्ष असेल श्रेयस देवचं. परंतु इथे दादू भांगरेच्या बॅटमधून चौकार आला 3ऱ्या बॉलवर.
चांगला बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अशा प्रकारे बेस्ट ऑफ बोरशेती टीम 3 षटकांमध्ये 17-18 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. थँक्यू. वेलकम बॅक. बिलोशी गावामध्ये नंबर 1 टॉप क्लास स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संदीप दादा पाटील हे फक्त नाव मर्यादित राहणार नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि पुढील वर्षात एक वेगळी संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा पाहायला मिळेल. ऑल इंडिया ओपन या स्पर्धेचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये वेगवेगळं प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 लाख एवढं प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एक छोटंसं रोपटं लावलं ते आता वटवृक्षाप्रमाणे वाढताना पाहायला मिळतं. आणि बिलोशी संघाची जी एकी आपल्याला पाहायला मिळते ती अफलातून आपण पाहू शकाल. ही एकी सातत्याने टिकावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये मैत्रीपूर्ण संबंध जपा, सर्व धर्म समभाव जपा, एकजुटीने राहा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांचा मान सन्मान करा, सिनियर खेळाडूंचा आदरातिथ्य करा. आणि क्रिकेटमध्ये मुळीच राजकारण आणू नका. क्रिकेटमध्ये राजकारण आलं तर तिथे क्रिकेटचा आणि गावाचा विनाश झाला. हेच फक्त प्रत्येक खेळाडूला सजेस्ट करू शकेन. जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत आमचे कॅमेरामॅन प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा हा कॉम्बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन. त्यामध्ये आमचे आदेश राऊत गोल्डन मॅजिक फिंगर. 15 मार्च 1877 मध्ये 2 गुणलेखकाला निवडलं. ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंड. MP रिंगम ऑस्ट्रेलियाचा आणि जीजीओ सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. असे 2 गुणलेखक निवडले गेले. आणि त्यामध्ये आता मात्र आपण पाहतात आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत मिस्टर आदेश राऊत सर, आदर्श शिक्षक, जिल्हा परिषद रायगड. काय प्रवास आहे. एक क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेट घेऊन येतो तुम्हाला पुन्हा एकदा गावाकडे. भले कितीही तुम्ही मात्र मुंबईमध्ये राहा किंवा आउट ऑफ इंडिया जा, परंतु गावाकडचं राहणीमान, गावाकडची भाषा, गावाकडचं माणुसकीचं नातं हे सातत्याने पाहायला मिळतं. कारण बिलोशी हे गावसुद्धा माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. आणि त्या गावामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. हे आमचे ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे लाडके पाहुणे मंडळी आहेत. आज अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असतात. अमूल्य वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. कारण मंडळी ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत कोरोनाने आपल्याला शिकवलं अखेरकार आपण काय घेऊन जाणार आहोत, फक्त माणुसकीचं प्रेमळ नातं. म्हणून एकमेकांच्या संपर्कात राहा. मोबाईल आले, मोबाईलने मात्र संवाद साधले, परंतु संवाद करण्यासाठी वेळ नाहीये कोणाला. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये सुरू असलेला बिलोशी गावामध्ये क्रिकेटचा घमासान. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा नवीन प्रस्थापित झाला आणि याच मैदानात आपण पाहतायत हा क्रिकेटचा महासंग्राम. पहिलाच बॉल ऑन साइडला भावेश पाटील. किडच्या बॅटमधून चांगला फटका. ट्रॅव्हल होतोय चेंडू सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. 4 रन. मिळतात अर्जुन बांगरच्या विरोधात चौकार. परंतु अर्जुन बांगर असा खेळाडू आहे ज्याने टेनिस क्रिकेट विश्व हादरवलंय. आपल्या नावाचा डंका सातत्याने चर्चेत राहिलेला हा आपण पाहू शकताय. सरळ बॅटचा उपयोग केला नाही. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. सरळ बॅटचा मात्र जेव्हा तुम्ही उपयोग करता त्यावेळेला मिळालेला एक समाधान तो अतिशय पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल होतो यार. भन्नाट वेग बोरशेती एक्सप्रेस. अर्जुन बांगर. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय.
पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र सक्षम आहेत. कोणत्याही प्रकारचे या वेळेला आपण पाहत आहेत. भावेश पाटील कीड आता इथे बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन पाहायला मिळत आहेत. अर्जुन बांगर जाणतोय की कमबॅक कुठे करावा, कोणत्या फलंदाजासमोर कशी गोलंदाजी करावी आणि त्यामुळे हा खेळाडू नेहमीच चर्चेत राहिलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू होता, अगदी बॅटची एज हलकीशी लागली की नाही या वेळेला आपण पाहतायत पंच दर्शवतायत की हा डायरेक्ट जाऊन चेंडू पायावर आदळला आणि बॅट खेळपट्टीला थोडीशी घासली गेली होती. स्लाइड झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5. बॉल फेकून झाले 4. षटक क्रमांक पहिलं मित डीजे सातपाडी टीम जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. काय सामना अप्रतिम रंगताना पाहायला मिळेल याकडे सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे डोळे लागलेले आहेत. घड्याळ जवळजवळ 2:01 झालेत, परंतु जसेच्या तसे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना ही आहे क्रिकेटवरचा अतोनात प्रेम आणि जिव्हाळा. 5 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाज अर्जुन बांगर, बोरशेती एक्सप्रेस. या वेळेला मात्र श्रेयस देव कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. एक बिग विकेट. आखिरकार अर्जुन बांगरने सांगितलं विथ द बॅटने मी चांगली कामगिरी करू शकलो नाही, परंतु विथ द बॉलने माझ्या संघासाठी मी उभा राहीन. व्हॉट अ डिलिव्हरी. ग्रेट कॅच बाय विकेट कीपर भावेश विषय. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. दिवेश पाटील आणि भावेश पाटील एवन जोडी. अंडरम पासूनचा प्रवास या दोन्ही खेळाडूंचा राहिला आहे. अंडरम पासून आपण कित्येक खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाले, त्यामध्ये विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू, सुमित ढेकले सारखा खेळाडू आज सुद्धा अंडरम क्रिकेटला विसरत नाहीये. असे कित्येक खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. 12वा खेळाडू म्हणून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये केतन म्हात्रेने सुद्धा रोल निभावला, परंतु त्याने हार मानली नाही आणि 36 बाईक घेणारा एक टॉप क्लासचा फलंदाज आगरी किंग मॅन फ्रॉम वाकळण आणि त्यानंतर जास्तीत जास्त वेळ फरदीन काझी हे 12वे खेळाडू म्हणून त्यांनी रोल निभावला. म्हणून या खेळाडूंपासून थोडंसं प्रेरणास्थान कुठेतरी घ्यावी. 5 रन. शेवटचा बॉल अर्जुन बांगर. चांगला बॉल होता, वेगवान मारा होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अर्जुन बांगरचं. हे तिखट स्पेल आपल्याला पाहायला मिळतं. तिखट मारा परिपूर्ण. मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहिले, परंतु धावा काही जास्तीत जास्त आल्या नाही. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघ अवधूत कामतने 4 धावांचं षटक फेकलं, 3 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच्या कंपॅरिझन करताना आपण पाहतायत अर्जुन बांगरने 5 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. म्हणजे चांगली गोलंदाजी यावेळेला अर्जुन बांगरची सुद्धा इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली. मॅग्निफिसंट बॉलिंग. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया मित डीजेला. सुमित भांगरे न्यू बॉलर. मैदानाच्या आतमध्ये अर्जुनने काय गोलंदाजी केली, आपल्या नावाचा क्लास काय आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. बॉल आहेत 12 बॉलमध्ये 13 रन. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं धावा तुम्हाला कराव्याच लागतील. अभिनव पाटीलचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन, ज्यांनी बिलोशी गाव नेहमीच सातत्याने दाखवलं. 12 बॉल आणि 13 रन्स. या वेळेला शफल झाले होते, परंतु भन्नाट वेग. दिवेश पाटील अर्धा खेळपट्टीचा पल्ला पार केला होता आणि ऐन वेळेला भावेश पाटीलने सांगितलं दिवेश पाटील माय ब्रो प्लीज अशी चुकी करू नको, चुकीला माफी नाहीये. संघाची धावसंख्या 5. पहिलाच बॉल डॉट. सामना रंगतदार स्थितीमध्ये. आता चिंतेचा विषय, ज्या वेळेला पहिली इनिंग झाली त्यावेळेला सुशांत पाटील, प्रियेश पाटील आणि रोहित सुतार यांच्यावर थोडंसं दडपण पाहायला मिळालं होतं, परंतु आता आपण पाहताय थोडेसे खुश असतील कारण कमबॅक केलंय. ऑन साईडला लेग ग्लान्स करत असताना मनगडाचा चांगला वापर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल. भावेश पाटील जाणतो कोणत्या चेंडूवर कसं खेळायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. बॉल फेकून झाले ते 2. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. डिंग डॉंग वडवली अगदस बुबेरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. विजेत्या संघाबरोबर खेळेल. ही चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
एक कुडूस विभागातील संघ, तर एक संघ आपल्याला पाहायला मिळेल पालघर की शहापूर, ठाणे की पालघर जिल्हा. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न दिवेश पाटील चाच पडतायत. काय गोलंदाजी राहिले. लेग बाईचा इशारा अजिम हमदुल्ले सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 9 बॉलमध्ये 11 रन्स. पहा, दिसायला धावसंख्या छोट्या वाटतात, परंतु त्याचा परिणाम हा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा रिझल्ट हा मात्र 18व्या बॉलवर लागेल की त्या अगोदर लागेल. थोडीशी समोर प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती करेन थोडंसं बाजूला व्हा, जेणेकरून जे पंचांचे सिग्नल येतात ते आमच्या गुणलेखकाला समजत नाहीये. थोडासा अडसर दूर करा. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 विजयासाठी 9 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. कोणता संघ या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवेल याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला ऑन साइडला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. काय फटका खेळला होता, सुपला शॉट. अकरा रन चौकार आला. मुन्ना पठाण सर सुद्धा पाहतच राहिले त्या बॉलला. 8 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 7 रन. पुन्हा एकदा सुमित भांगरे आपल्या गोलंदाजी मार्कवर अर्जुन बांगर या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना 7 रनची आवश्यकता आहे. भावेश पाटील यंदाचा हंगाम वेडीचं मैदान अर्धशतक ओपन टीम बरोबर झळकावलं होतं. तो भावेश पाटील अतिशय चांगला बॉल होता. कमबॅक कसं करावं हे जाणतोय सुमित भांगरे हा गोलंदाज. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 7 रन. 7 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत. सन्नाटा पसरलाय. मित डीजे सातपाडी टीमला या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. विकेट डाऊन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सुमित भांगरे. या वेळेला 6. आता 6 बॉल आणि विजयासाठी 7 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. जेव्हा तुम्ही दिवसा क्रिकेट खेळता त्यावेळेला तो फॉर्मॅट वेगळा असतो. सूर्याची प्रखर किरणे असतात आणि ज्या वेळेला तुम्ही विद्युत प्रकाश झोतात खेळता त्यावेळेला फॉर्मॅट वेगळा असतो, डिफिकल्ट असतं. आणि आता 6 बॉल 7 रनची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेसिंग. आपल्याला हा नियम माहिती आहे. वैभव तरे न्यू बॅटर, हार्ड हिटर बॅटर, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. शेवटचं षटक तेजस जाधवला गोलंदाजी मार्कवर आणलंय. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल उपसरपंच चषक 2026 ची. संदीप दादा पाटील यांची देन. 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. 6 बॉल आणि 7 रन. व्हॉट अ मॅच. ॲब्सोल्युटली सुपर मॅच आणि पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. अप्रतिम चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन आहे. 1 रन मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहतायत वैभव तरे सांगतायत कशाला गरज होती. आणि इथून आपण पाहू शकतायत दिवेश पाटील अतिघाई संकटात नाही. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. फलंदाज बाद. काय फेकी केली होती त्या ठिकाणाहून. जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. बाली भांगरेला आपल्या पाहू शकतायत. मॅग्निफिसंट थ्रो. फलंदाज बाद. विकेट डाऊन.
सातपाडीचा संघ विन झाला तर आदरणीय समीरजी पष्टे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फिल्डर आहेत. वॉट अ कॅच. वैभव तरे बॅक टू द डगआउट, गॉन. बाजूने सामना झुकतोय, कधी त्या संघाच्या बाजूने झुकतोय, कधी संदेशजी पाटील यांच्या बाजूने झुकतोय, तर कधी सुशांत पाटील, प्रियेश पाटील आणि रोहित सुतार यांच्या बाजूने झुकतोय. जबरदस्त सामना. व्हॉट अ मॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये 6 रन. 4 बॉल 6 रन हे सामन्याचं समीकरण. चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच खेळाडून बदलते. ती वेळ, तो काळ आता मात्र या वेळेला दर्शवावा लागेल. परंतु एका साईडला मी या वेळेला कौतुक करेन ते तेजस जाधवचं. आता 4 बॉल आणि विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिशांत मात्रेला प्रमोट केलंय. सिद्धार्थ सिद्धू एका साईडला आपण पाहू शकतायत. पुढील बॉल तेजस जाधवचा. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने. फार वेग आहे, भन्नाट वेग. रफ्तार का सौदागर. आता टेन्शनवाला सामना पाहायला मिळतोय. जरी धावसंख्या छोटी असली तरी सुद्धा घाम फोडलेला आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 3 बॉल आणि विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 6 रन. मॅग्निफिसंट मॅच. दिशांत मात्रेला आज काहीतरी